हॅलो एव्हरीवन्स, वेलकम टू शिद्दत प्रोग्रामिंग. आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी बनवला आहे ज्यांना त्यांचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट करायचा आहे. बरेच स्टुडंटचे मला मेसेजेस आलेत की सर, आम्ही सर्व ठिकाणी आपला जो हा ग्रुप आहे प्लेसमेंटचा, ह्यामध्ये सर्व जॉबला अप्लाय केले, त्यांच्या रिलेटेड जॉब होते, सर्व ठिकाणी अप्लाय केले, तरी पण अजूनपर्यंत त्यांना कॉल आलाय ना, मेसेज आलाय ना, त्यांचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट झाला आहे. तर याचं काय रिझन असू शकते? त्यांनी बरेच ठिकाणी मला मेसेजेस करून ठेवलेत, इंस्टाग्रामला केलेत, त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपला केलेत, लिंकडिनला सुद्धा त्यांनी मेसेजेस केलेत, सर आम्हाला जॉब पाहिजे, आमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाही, आम्ही सर्व ठिकाणी अप्लाय केले तरी पण शॉर्टलिस्ट होईना झालं आहे. मला असं वाटलं की आता जे मार्च एंड सुरू आहे त्यामुळे काय झालं असेल की त्याचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट झाला नसेल, कंपनीने लक्ष दिलं नसेल. तर मेन प्रॉब्लेम होता ज्यावेळी त्याने रिझ्युमे पाठवला, त्यावेळी मेन प्रॉब्लेम होता त्याच्या रिझ्युमेमध्येच होता. तो सर्व ठिकाणी अप्लाय करतोय तरी पण शॉर्टलिस्ट होईना झाले. रिझ्युमे बघितल्यानंतर समजलं की जवळजवळ ह्या जन्मात सुद्धा त्याचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट झाला नसता. सेम रिझ्युमे तुमचा पण असाच असेल आणि सेम तुम्ही पण अशी चूक केली असेल, तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे की कशा पद्धतीने तुमचा रिझ्युमे पाहिजे, कोणकोणते पॉईंट्स पाहिजेत, कंपनीमध्ये रिझ्युमे कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट केला जातो, बेसिकपासून सुरुवातीपासून आपण बघणार आहे. एक्झाम्पल समजून बघूया आपण. यामध्ये बघा, आपला हा जो प्लेसमेंटचा ग्रुप आहे, ह्यामध्ये तुम्हाला अशा लिंक्स येतात जॉबच्या, सर्व लिंक्स आपण पाठवले. इथून जर एखादी फ्रेशरची लिंक जर आपण ओपन केली, तुम्ही बघा का इथून एखादी फ्रेशरची लिंक ओपन करतोय. फॉर एक्झाम्पल इथे फ्रेशरची लिंक्स आहेत बघा या ठिकाणी. तर हा एक जॉब आहे फ्रेशरसाठी, असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर जावा डेव्हलपरसाठी जॉब आहे. आता यामध्ये जॉब कोणाला भेटणार आहे? जो जावा डेव्हलपर असेल त्यालाच भेटणार आहे. मेनली काय असतात बघा, मेनली बघायचं आपल्याला स्किल रिक्वायर्ड कोणकोणत्या पद्धतीचे आहेत. त्यांनी स्किलमध्ये काय सांगितलं की 1 year 0 year एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना, जावा डेव्हलपमेंट्स पाहिजे, त्यानंतर ॲडव्हान्स जावा पाहिजे. पुढे जर आपण बघितलं, API पाहिजे त्यांना, API तुम्हाला आलं पाहिजे, स्प्रिंग बूट आलं पाहिजे, मायक्रो सर्व्हिसेस आले पाहिजेत, त्यानंतर ॲडव्हान्स जावामध्ये, त्यानंतर मेमरी मॅनेजमेंट्स आहेत, डॉकर आहे, AWS पण आलं पाहिजे, कुबरनेट्स आहेत, डॉकर्स आहेत, MySQL डेटाबेस मॅनेजमेंट आहे. पुढे जर जाऊन बघितलं आपण या ठिकाणी की UIचे फ्रेमवर्क काय आहेत, त्यामध्ये अँग्युलर किंवा रिॲक्ट या दोन्हीपैकी एक आलं पाहिजे. अशा पद्धतीने काय दिले, त्यांचे स्किल रिक्वायरमेंट दिले. सेम स्किल्स, सेम रिक्वायरमेंट, सेम स्किल जर तुमच्या रिझ्युममध्ये असतील तरच तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होऊ शकतो. तर आता हे तुम्ही बघितलं जॉब डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने आहे. आता आपण दुसरं एखादे जॉब कंपनीचं बघूया, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. तर ही एक बघा कंपनी, यामध्ये पण हा जॉब फ्रेशरचाच आहे. या ठिकाणी बॅचलर डिग्री सांगितलेत. आणि पुढे जाऊन जर बघितलं आपण, एक्सपिरियन्स विथ रिॲक्ट जे जावा स्क्रिप्टमध्ये, सिंगल पेज ॲप्लिकेशन फ्रंट एंडमध्ये पाहिजे तुमचा, GraphQL एक फ्रंट एंडची टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला आली पाहिजे, फ्रेमवर्क आहेत, ऑथेंटिकेशन्स तुम्हाला आलं पाहिजे, डेटा कॅशिंग्स आलं पाहिजेत, Node.js, Express.js, AWS. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, API टेस्टिंग आले पाहिजेत, त्यानंतर DynamoDB हा एक डेटाबेस आहे, हा एक आला पाहिजे तुम्हाला, आणि बाकीचे गिट, AWS वगैरे आहेत. हे काय आहेत? हे टेक्नॉलॉजी दिले, जे स्किल दिलेत, हे जर आपल्या रेझ्युमेमध्ये जर मेन्शन असेल तरच आपला रिझ्युमे शॉर्टलिस्ट होईल ना. ॲक्च्युली रिझ्युमे कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट केला जातो, हे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे कंपनीचं, हे एक होतं, हे काय पुढे जाऊन जर बघितलं, हे कंपनीचे जॉब डिस्क्रिप्शन्स आहेत. हे जे जॉब डिस्क्रिप्शन्स आहेत हे आणि तुमचा रिझ्युमे, त्यामधले जे कीवर्ड्स काढून मॅच केले जातात आणि त्याला एक स्कोर दिला जातो. ज्याचा स्कोर जास्त असेल त्याचाच रिझ्युमे शॉर्टलिस्ट होईल आणि त्यांनाच कॉल येईल. तुमचा जर स्कोरच मॅच नाही झाला, तुमचा ॲटलिस्ट स्कोर 60, 70, 80% पाहिजे. जेवढा जास्त असेल तेवढा ठीकच आहे. ATS फ्रेंडली म्हटलं जातं. ATS एक सॉफ्टवेअर आहे, त्यामध्ये त्यांचे कीवर्ड्स फिक्स केलेले असतात आणि आपल्या रिझ्युमेमध्ये पण ते पाहिजेत. ज्यावेळी ते मॅच होतील ना, त्यावेळी काय केला जातो, एक स्कोर दिला जातो, आणि तो जर स्कोर मॅच होत असेल किंवा तो स्कोर जर 80-90% असेल तर तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होईल आणि तुम्हाला कॉल येईल, अदरवाईज तुम्हाला कॉल येणार नाहीत. आता त्यांनी जे रिझ्युमे पाठवलेत ना, ते रिझ्युमे एकदा आपण बघूया की कशा पद्धतीने आहेत. आता हा एक रिझ्युमे पाठवला आहे बघा, तर याच्यामध्ये मी त्यांचं नाव वगैरे हाईड केलेत, पण हा त्यांचं नाव वगैरे आहे, मोबाईल नंबरचं ते मेन्शन्स केलं. आता अशा पद्धतीने त्यांनी मेन्शन्स केलेत, मोबाईल नंबर, बीटेक स्टुडंट्स आहेत, एज्युकेशन इथे लिहिले बीटेक्स. तर असं पद्धतीने रिझ्युमे बनवायचा नाही, हा रिझ्युमे कधीही शॉर्टलिस्ट होणार नाही. या ठिकाणी करिअर ऑब्जेक्टिव्ह लिहिले, काही गरज नाही करिअर ऑब्जेक्टिव्हची. ॲज अ फ्रेशर आणि रिझ्युमेमध्ये जर जागा जास्त राहत असेल तर लिहू शकताय, अदरवाईज काही लिहायची गरज नाही. टेक्निकल स्किल्समध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट, MySQL आणि जावा झाले. एवढंच त्यांचं स्किल आहे, त्यांना जॉब्स पाहिजे. तुम्ही सांगा, जे जॉब डिस्क्रिप्शन्स आहे ह्यामध्ये ज्या टेक्नॉलॉजी मेन्शन्स केलेत आणि आपल्या रिझ्युममध्ये आहेत ते किती पद्धतीने आहेत, किती टेक्नॉलॉजीज आहेत त्या आपल्या रिझ्युममध्ये आहेत. पुढे जाऊन जर बघितलं, एज्युकेशन डिटेल त्यांनी मेन्शन्स केले आहे, ते कम्प्युटर सायन्स वगैरे, डेट वगैरे मेन्शन्स केले, ठीक आहे. तर डिप्लोमा आहे वगैरे.
आता जर आपण प्रोजेक्ट बघूया, प्रोजेक्टमध्ये बघा काय केलं आहे. प्रोजेक्टमध्ये ते डिप्लोमा प्रोजेक्ट टॉपिक्स लिहिलेत. ऑनलाईन रिसेलिंग प्रोजेक्ट, ड्युरेशन 9 वीक्स प्रोजेक्ट, सिस्टम एन्व्हायरमेंट वगैरे. हे अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन प्रोजेक्टचं लिहिलं जात नाही. हे पूर्ण पद्धतीने रॉंग आहे. असा रिझ्यूमे शॉर्ट लिस्टच होणार नाही. डिग्री प्रोजेक्ट लिहिलं, टॉपिक लिहिले, रिअल टाईम ऑब्जेक्ट प्रोजेक्ट, ठीक आहे. 6 मंथचा प्रोजेक्ट होता, झालं. काय यूज केलं आहे, त्याचा इम्पॅक्ट काय पडला आहे, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अपग्रेड करू शकतो, कोणकोणती टेक्नॉलॉजीज यूज केल्या, त्याच्यामध्ये मॉडर्न फीचर्स कोणते ॲड केलेत, काहीसुद्धा मेन्शन्स केलेलं नाही. तर असा रिझ्यूमे जर तुमचा पण असेल तर कधीही शॉर्ट लिस्ट होणार नाही. तर हा एक रिझ्यूमे होता. दुसरा एक रिझ्यूमे बघा, तो एक पाठवला. हा एक रिझ्यूमे आपल्याच कॉलेजचा आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये मी त्यांचं बघा, यांनी नाव लिहिलं होतं, कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेत, ईमेल आय डी, लिंकडिन आय डी. आता याची लिंकडिनची आय डी लिहिली आहे ना, ह्याच्या ठिकाणी तुमचं गिटअपचं पण प्रोफाईल पाहिजे, गिटअपची पण आय डी पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह याची काही गरज नाही, जादा मेन्शन्स केले याने. तर या ठिकाणी याने जो फॉन्ट यूज केला आहे, सेम फॉन्ट यूज केला आणि थोडंसं बोल्ड केलं. थोडंसं काय पाहिजे होतं, याच्यामध्ये थोडासा स्पेस पाहिजे. ह्याचे पर्सेंटेज खाली लिहिलं, इथे पुढे लिहिले तरी चालेल. डेट मेन्शन्स करा, या ठिकाणी डेट मेन्शन्स केले बघा, की करंटली अपेरिंग म्हणून आहे. कोणतं कॉलेज असेल त्याने इथे मेन्शन्स केलं आहे. इन्स्टिट्यूट मेन्शन केलं, शिवाजी युनिव्हर्सिटी, आणि ड्युरेशन्स मेन्शन केलं. HSCचे मार्क पण मेन्शन्स केले, ठीक आहे. तर याचा फॉर्मॅट फक्त थोडंसं चेंज करा, जे जास्त स्पेसिंग गेलं हे असं नाही झालं पाहिजे. पर्सेंटेज पुढे इथे लिहिलं तरी चालेल, डेट वगैरे पुढे लिहिले तरी चालेल, एका लाईनमध्ये ते बसलं पाहिजे. वर्क एक्सपिरियन्स लिहिलं बघा, यांचा एक्सपिरियन्स आय थिंक एक्सपिरियन्स काय लिहिलं त्यांनी, इंटर्न आहे. तर इथं इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स काय आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, आणि जुलै 23 आणि ऑगस्ट 23, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट, एका महिन्याचा एक्सपिरियन्स आला आहे बघा. एक्सपिरियन्स पण किती आपल्याला, एका मंथचा एक्सपिरियन्स आहे, ते पण कशामध्ये, इंटर्नशिप्समध्ये. इंटर्नशिप ॲटलिस्ट 6 मंथ असेल तर रिझ्यूममध्ये ॲड करा, तर त्याचा इफेक्ट पडतो. जर नसेल 6 मंथ तर काही ॲड करण्याची गरज नाही. जर हे ज्या ठिकाणी इंटर्नशिप्स केल्या त्याच्या रिलेटेड परत इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की तुम्ही काय काय केलं. आता यांनी 1 मंथमध्ये काय केलं असेल तर त्यांनाच म्हणत आहे. पुढे त्यांनी वर्ककडे लिहिले, डेव्हलपमेंट टीम्स, आणि त्या टीमबरोबर त्यांचं वर्क होतं. पुढे लिहिलं ग्रेट रिपोर्ट्स इन MS एक्सेल. हा काय एक्सपिरियन्स नाही, हे एक्सपिरियन्समध्ये काउंट केलं जात नाही. प्रिपेअर ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स वगैरे, म्हणजे यांचं काम कशाचं रिलेटेड होतं, त्यांना काहीतरी दुसरं काम दिलं होतं, तुम्ही अशा पद्धतीने फक्त मॅनेजमेंटचं काम करा, हे होतं त्यांचं इंटर्न. मग त्यांना एवढा एक्सपिरियन्स आला आहे. ॲक्च्युली जर एक्सपिरियन्स होता ना, मग तो असं मेन्शन करा पाहिजे, तुम्हाला गिटअपचा एक्सपिरियन्स आला आहे, तुम्हाला अजाईल जे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं जे टूल आहे त्याचा एक्सपिरियन्स आला आहे, त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स असला इंटर्नशिप्समध्ये तर ॲड केला जातो. हे तुम्ही कुठे डॉक्युमेंट्स बनवलं आहे, कोणाला ईमेल केला आहे, काय एक्सपिरियन्स नाही, आणि असा काय एक्सपिरियन्स काउंट केला जाणार नाही. तर प्रोजेक्ट मेन्शन्स केला आहे. प्रोजेक्टमध्ये ऑनलाईन कार रेंटल सिस्टीम हा प्रोजेक्ट बनवला. अच्छा, ठीक आहे. कशाचे कोणकोणती टेक्नॉलॉजी यूज केल्या काय माहिती नाही. डेव्हलपर सिम्पल युजर फ्रेंडली वेब ॲप्लिकेशन. आता HTML यूज केलं, CSS, जावास्क्रिप्ट काही मेन्शन्स केलेलं नाही. अशा पद्धतीने हा रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होत नाही. हे प्रोजेक्ट असे मेन्शन्स करायचे नाहीत. सर्टिफिकेशन्स खाली लिहिलेत की बाबा इथून सर्टिफिकेट भेटते, त्याचे लिंक्स पाहिजेत. ज्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेशन्स केले त्याचे प्रॉपर लिंक्स पाहिजेत. जर हार्ड कॉपी असेल तर हार्ड कॉपी पण पाहिजे, सॉफ्ट कॉपी असेल तर त्याची लिंक बनवून कुठेतरी अपलोड करून किंवा असेल तर इथे ते मेन्शन करायचं त्याच्या सर्व लिंक्स. आणि हे त्यांचे अचिव्हमेंट्स लिहिलेत की फर्स्ट रँक, विनर वगैरे, कॉलेजमध्ये कोणतं कॉलेज आहे बघा, दौलतराव आहेर कॉलेज, ठीक आहे. अशा पद्धतीने अचिव्हमेंट्स आहेत. हे एक्स्ट्रा झाले, आपल्या ITच्या रिलेटेड काय संबंध नाही त्याचा. हे जे टेक्निकल स्किल्स सगळ्यात खाली मेन्शन्स केले, ॲक्च्युली फॉर्मॅटच चुकला आहे. जे स्किल्स वर पाहिजे तिथे ते स्किल ऑब्जेक्टिव्ह सर्टिफिकेशन्स नंतर खाली आलेत, आणि जे स्किल मेन्शन केले त्यांनी CPP, जावा, पायथन, त्यानंतर डेटाबेस रिलेटेड वगैरे हे स्किल्स, स्ट्रेंथ एवढी मेन्शन्स केल्या. पर्सनल डिटेल मेन्शन्स केल्या, फुल नेम, ॲड्रेस, तुमचं डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, कोणकोणते लँग्वेजेस येतात, काही मेन्शन्स करायची गरज नाही. आणि हा जो 2 पेजेस रेझ्युमे बनला आहे ना, ॲक्च्युली रेझ्युमे तो 1 पेजेसच पाहिजे. 2 पेजेस रेझ्युमेची काही गरज नाही. जोपर्यंत तुमचं एक्सपिरियन्स 5-6 वर्ष होत नाही तोपर्यंत तुम्ही 2 पेजेस रेझ्युमे बनवूच नका, आणि काहीसुद्धा फायदा होणार नाही. हा रेझ्युमे जवळजवळ कशामध्ये शॉर्टलिस्ट होणार नाही. हा तर होणार पण नाही आणि हा पण होणार नाही. तिसरा एक रेझ्युमे बघा, तो एक पाठवलेला होता. असे भरपूर रिझ्यूम्स आले, मी काय सिलेक्ट केले तिथून असे पाठवले तुम्हाला बघा. UX डिझायनर, UX मग त्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लिहिले या ठिकाणी मेन्शन्स केले. आणि या ठिकाणी काय बघा, एक्सपिरियन्स कुठून आहे, कोणत्या कंपनीमध्ये काय मेन्शन केलेलं नाही. हॅविंग 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. आता मी म्हणतो मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे,
तो कुठे आहे, काय केलंय, कशा पद्धतीने एक्सपिरियन्स होता, कशामध्ये होतं, काही सुद्धा माहिती नाही, फक्त आहे एक्सपिरियन्स. असं नाही चालत, हे असं मेन्शन करायचं नाही. पूर्ण हे चुकलंय बघा या ठिकाणी मेन्शन करताना. लर्निंग सर्टिफिकेट्स खाली मेन्शन केले, टेक्निकल स्किल्स अशा पद्धतीने मेन्शन केलेत. त्यानंतर सॉफ्टवेअर स्किल्स, हे वरचे टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्टवेअर स्किल्स. आता तुम्ही याचा मला डिफरन्स सांगा, टेक्निकल स्किल्समध्ये हे येतं आणि सॉफ्टवेअर स्किल्समध्ये येतं. आता दोन्ही पण सेमच आहेत, वर पण तेच लिहिले, खाली पण तेच लिहिले. तर एक्सपिरियन्स कुठे आहे त्यांनी खाली मेन्शन्स केलेत. आय थिंक्स इथे एक्सपिरियन्स मेन्शन्स केला बहुतेक त्यांनी 2021मध्ये टिल नाव. आज म्हणजे अजून आहे एक्सपिरियन्स. वेब मोबाईल ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शन्स लिहिलेत. असं नाही लिहिलं, बोल्डमध्ये पाहिजे पॉईंट. तुम्ही कोणकोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपिरियन्स आहे, कशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट पडला आहे, तुमच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये पुढे काय फरक पडतोय का नाही पडत, ते सर्व मेन्शन करायचं असतंय. आणि अशा पद्धतीने हा एक रिझ्यूमे बनवला आहे. एज्युकेशन सर्व खाली दिलं आहे आणि हे जे 3-4 पेजेस बनलेत बघा, डेट ऑफ बर्थ, सेक्स आणि इथे तुमचं फादर नेम वगैरे मेन्शन्स केलेत. अशा पद्धतीने रिझ्यूमे कधीही शॉर्टलिस्ट होणार नाही. हे 2-3 जे आपण रिझ्यूम बनवलेत, सेम तुम्ही पण जर बनवले असतील तर थोडासा विचार करा. कंडिशन्स काय, जॉब डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने कंपनी मेन्शन्स करते, त्यांना रिक्वायरमेंट काय आणि आपण रिझ्यूममध्ये लिहितोय काय. हा तर आयर कॉलेजचा रिझ्यूमे होता. डिग्रीचे आणि इंजिनिअरिंगचे जर रिझ्यूमे असे असतील जे जॉब डिस्क्रिप्शनला मॅच होणार नाही, तर BCS वाल्याने तरी जॉब सोडूनच द्यायचा, भेटेल त्यांना. पुढे एक रिझ्यूमे दाखवतो तुम्हाला, ॲटलिस्ट सिम्पल असा बनवा. हा काय ॲडव्हान्स रिझ्यूमे नाही किंवा एकदम सिम्पल रिझ्यूमे आहे. या ठिकाणी त्यांचा फोटो होता. जर तुम्हाला फोटो द्यायचा नसेल तर फोटो काही कंपल्सरी नाही. जर फोटो नाही मेन्शन केला तरी चालेल. तुमचं एक नाव द्या आणि इथे कीवर्ड मेन्शन करा की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय. जॉब डिस्क्रिप्शन्समध्ये कीवर्ड दिलेला असते, पुढे जावा डेव्हलपर दिलेलं असते. त्यांचा जो कीवर्ड आहे, त्यांना ज्याची हायरिंग आहे ते मेन्शन्स करा किंवा तुम्ही कोण आहे ते मेन्शन केलं तरी चालेल. आता हे ऑब्जेक्टिव्ह इथे थोडंसं लिहिलं, नाही लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम्स नाही. ईमेल आय डी प्रॉपर पाहिजे, नेम्स पाहिजे, लिंकडीनची लिंक पाहिजे, तुमची क्लिकेबल लिंक पाहिजे, या ठिकाणी गिटअपची लिंक पाहिजे आणि हे टेक्निकल स्किल वर मेन्शन केलेत. आता वर का मेन्शन केलेत, त्यांना माहिती आहे की त्यांचे एज्युकेशन जर कमी डाऊन असेल, जे सगळ्यात फोकसमध्ये आणायचं आहे सर्वात आधी ते वर मेन्शन करायचं असतं आणि जे तुम्हाला डाऊनमध्ये पाहिजे ते खाली मेन्शन करतात. टेक्निकल स्किल्समध्ये बघा, यांनी सर्व स्किल मेन्शन केले. CCPP, जावा, SQL, NoSQL, बरेच स्किल्स आय थिंक जर काउंट केले 1 2 3 4 5 20 25 26 तर स्किल यांचे आहेत. एवढे स्किल त्यांनी मेन्शन्स केलेत. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स आहेत, बॅचलर डिग्री कुठून घेतली, कोणती युनिव्हर्सिटी होती, काय डेट होते आणि पर्सेंटेज काय होतं, असं मेन्शन केले तरी चालेल. HSC SSC मेन्शन करायची काय गरज नाही, 2 मेन्शन करा, त्यांना समजतंय. डिग्रीपर्यंत आला तर 10वी पास आलाच असेल. आणि हे बघा, इंटर्नशिप कुठे केली नाही, त्यांनी पर्सनल प्रोजेक्ट बनवला आहे आणि या पर्सनल प्रोजेक्टमध्ये त्यांनी ई-कॉमर्सचं ॲप बनवलं. एक नाव दिलं आहे, कोणता प्रोजेक्ट होता, त्याची लाईव्ह लिंक दिल्या, प्रोजेक्ट कुठे होस्ट केला आहे, गिटअपची लिंक दिल्या. सोर्स कोड बघण्यासाठी जर कंपनीला प्रूफ बघायचं असेल तर सोर्स कोड बघू शकतात. फ्रंटेंडमध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज केली सर्व मेन्शन केलं आहे. बॅकएंडमध्ये कोणतं यूज केलं ते मेन्शन केलं आहे आणि प्रोजेक्टमध्ये काय काय आहे सर्व मेन्शन केलं आहे विथ बुलेट पॉईंट. असं बुलेट पॉईंटने मेन्शन करतात आणि हे जे हायलाईट्स करायचं आहे तुम्हाला, टेक्स्ट बोल्ड करायचं. याच्यामध्ये काय काय यूज केलं बघा, मन स्टॅक यूज केला आहे, ऑथेंटिकेशन यूज केलं आहे, प्रोडक्ट ब्राउझर, सर्च फिल्टर, अशा पद्धतीने रेस्ट APIs यूज केलेत. हे जे कीवर्ड्स यामध्ये जे आलेत ना, हे उद्या इथे जाऊन मॅच होतात. हे जे तुमचं जॉब डिस्क्रिप्शन आहे इथे आणि हे जे आपले कीवर्ड्स आहेत हे जास्तीत जास्त मॅच करायचे आहेत, आपल्याला स्कोर वाढवायचा आहे. आणि पुढे जाऊन यांनी अदर स्किल्स मेन्शन्स केले. सिंगल पेज रिझ्यूम आहे, तर यामध्ये लीड कोडमध्ये त्यांना करंट रेटिंग आहेत बघा. इथे DSC क्वेश्चन त्यांनी सॉल्व्ह केले, ते प्रॉब्लेम सॉल्विंग त्यांचं स्किल आहे. टाईम मॅनेजमेंट लिहिलं आहे, क्विक लर्नर लिहिलं आहे आणि बाकीचे छोटेसे इंग्लिश वगैरे लिहिलेत. आता जर हा रिझ्यूमे याच्यामध्ये अजून प्रोजेक्ट असतील तर काय करू शकता तुम्ही, तर इथून पुढे काय करू शकता, 2 कॉलम्स बनवू शकता. इथून पुढे 2 कॉलम्स कन्वर्ट करा आणि यामध्ये 2 कॉलम्समध्ये सिंगल पेज फक्त 2 कॉलम्समध्ये देऊ शकता. इथे काउंटिंग करायचं आणि इथे पण लिहू शकता, दोन्ही साईडला लिहू शकता. हा जो रिझ्यूमे बनवला आहे ना, तो कॅनवामध्ये बनवला. आय थिंक कॅनवामध्ये अशा पद्धतीने रिझ्यूमे बनतात आणि जेवढे पण वेबसाईट्स आहेत तिथून रिझ्यूमे बनवू नका. ते जे रिझ्यूमे बनतात ना तिथून ते शॉर्टलिस्ट होत नाहीत, कारण ते रिझ्यूमे ऑप्टिमाइज नसतात. तुम्हाला जर ऑप्टिमाइज आणि चांगल्या पद्धतीने जर जॉब पाहिजे असेल तर रिझ्यूमे कस्टम बनवा, थोडासा वेळ लागेल. तर असा सेम रिझ्यूमे बनवायचा असेल तर आय थिंक 1 hour लागेल.
1 तास तुम्हाला जाऊ शकतो अशा पद्धतीने रिझ्युमे बनवायचा असेल तर. आणि कुठून जर बनवत असाल डायरेक्ट कॉपी पेस्ट करून किंवा लिंक्समध्ये जाऊन वेबसाईट्समध्ये जाऊन तर तुमचा रिझ्युमे 5 मिनिटामध्ये बनवू शकतो. पण जवळजवळ तो 5 वर्षसुद्धा शॉर्टलिस्ट होणार नाही. हा रिझ्युमे शॉर्टलिस्ट झालेला आहे. त्यांना जॉब पण त्यांना जसे पाहिजे होतं ते जॉब पण भेटलेला आहे. आणि अशा पद्धतीने आहे आत्ताची करंट सिच्युएशन्स. कोणतंही फ्रेशर हा फ्रेशर आहे आणि फ्रेशरचं जॉब डिस्क्रिप्शन अशा पद्धतीने दिलं आहे की तुम्हाला डॉकर, कुबरनेट्स, AWS आलं पाहिजे, एवढं सर्व आलं पाहिजे. आता हे तुम्ही बघा करंट कंडिशन कशा पद्धतीने चालली आहे. आणि अशा पद्धतीची जर टेक्नॉलॉजी तुम्हाला येत असेल तर तुमचा रिझ्युमे 100% शॉर्टलिस्ट होईल आणि रिझ्युमे पण त्या पद्धतीने बनवला पाहिजे. आता जर तुम्हाला ह्याच्या रिलेटेड किंवा अशा लेवलचं काही स्किल पाहिजे असेल तर आपण काय केलं होतं तुमच्यासाठी एक फुल स्टॅकचाच कोर्स आपण बनवला, ज्यामध्ये मास्टर फुल स्टॅकचा कोर्स बनवला आहे. तर मास्टर याचा अर्थ आपण मास्टर्स म्हणतो. थोडक्यात काय तर तुम्हाला जावा फुल स्टॅक आहे, पायथन फुल स्टॅक आहे, मन स्टॅक आहे, हे तिन्ही पण फुल स्टॅक एकत्र जर यायचे असतील. फुल स्टॅकचं काही ॲक्च्युली स्टॅक फिक्स नसतो. फुल स्टॅक याचा अर्थ काय ज्याला सर्व येतं. ज्यावेळी स्पेसिफिक मेन्शन केलं जातं जावा फुल स्टॅक तर मग फक्त जावाच्या टेक्नॉलॉजीज येतात. हा जो कोर्स आहे ना हा एक फुल स्टॅकचा कोर्स आहे ज्यामध्ये सर्व तुम्हाला शिकवलं जाईल. डिझायनिंग शिकवलं जाईल, प्रोजेक्ट बनवण्याच्या आधीचा जो पार्ट असतो तो डेव्हलपमेंट्स घेतलं जाईल, टेस्टिंग आहे, डिप्लॉयमेंटचं मॅनेजमेंट आहे. ह्यामध्ये तुमचं डिझायनिंगपासून ह्यामध्ये तुमचा मन स्टॅक कंप्लीट होणार आहे. त्यानंतर इथे तुमचा जावा आणि पायथन फुल स्टॅक कंप्लीट होणार आहे. ह्यानंतर तुमचं इथे टेस्टिंग होणार आहे. टेस्टिंग झाल्यानंतर तुमचं AWS होणार आहे. AWS नंतर तुमचं AIचा होणार आहे. हा कोर्स केल्यानंतर जवळजवळ तुम्ही जावा फुल स्टॅक पण बनणार, पायथन फुल स्टॅक पण बनणार आणि मन स्टॅक डेव्हलपर बनणार. प्लस तुम्ही टेस्टिंग पण करू शकताय, डेटाबेस इंजिनियर पण जाऊ शकता आणि AIचं जे आपण टेक्नॉलॉजी यूज करणार आहे ते पण तुम्ही करू शकता. हा कोर्स केल्यानंतर एवढा सर्व कंटेंट केल्यानंतर लाईफमध्ये तुम्हाला कधीही कोर्स करायची गरज लागणार नाही. आणि आता जे रिसेशन्स आहेत किंवा कॉम्पिटिशन्स आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला डोमेन स्पेसिफिक कोणतं तरी एक चांगलं नॉलेज पाहिजे तरच तुम्हाला जॉब भेटेल. आणि यामध्ये बघा हा जो कोर्स आपण बनवला 6 to 8 मंथचा कोर्स आहे. ऑनलाईनमध्ये कोर्स होणार आहे. त्याची फीज वगैरे मेन्शन्स केली आहेत. स्टुडंट आपण घेणार आहे त्या बॅचमध्ये 30 स्टुडंटच आपण घेतो पर बॅचमध्ये, तरच ते स्टुडंट प्लेस होतात. नाही तर काय होतं स्टुडंट कॉल करत बसतात, कॉल रिसिव्ह केला जात नाही. तशा पद्धतीने आपलं काही नाही. 7,000 तुमची इन्स्टॉलमेंट फीज आहे आणि यामध्ये तुम्हाला 30 स्टुडंटच फक्त घेतले जातील. हे कॉलिंगसाठी आहेत. मेन इंटेन्शन्स होतं की तुम्हाला रिझ्युमे कशा पद्धतीने बनवायचा आहे आणि याच्यामध्ये अजून भरपूर टॉपिक्स आहेत कशा पद्धतीने रिझ्युमे शॉर्टलिस्ट केला जाऊ शकतो. बाकीचे लिंक्डइनचं वगैरे तुम्ही जर बघितलं ह्याच्या रिलेटेड तुम्ही बघू शकता काय काय मेन्शन्स केले. यामध्ये फुल स्टॅकचा जॉब आहे आणि बघा एवढं सर्व मेन्शन्स केलं ते तुम्हाला आलं पाहिजे किंवा तुमच्या रिझ्युमेमध्ये हे सर्व पाहिजे तरच रिझ्युमे शॉर्टलिस्ट होतं. तर तुम्हाला समजलं असेल आय थिंक्स की रिझ्युमे कशा पद्धतीने पाहिजे आणि कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट होऊ शकतो जर आत्ताच्या करंट कंडिशनमध्ये जॉब पाहिजे असेल तर शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप कोडिंग विथ चिंता.